आज आपण नेवासा तहसीलच्या आला आहे, नेमका प्रश्न काय आहे आपला? आमचा प्रश्न हे आहे, आपला समर्थ साखर कारखाना वरखेड इथं जी काटेमारी झालेली आहे मधी, शेतकऱ्याचे काहीतरी 20 टना माग एका गाडी माग 1800 किलो मारलेलं आहे. तर ते जे आंदोलन झालं, शेतकरी जमले होते का आमच्या हक्काचे पैसे चोरू नका बाबा, तर ते त्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. वजन काटा बाबतीत प्रसार माध्यमावर बातम्या आल्या होत्या आणि त्यानुसार आपण दखल घेतली का आपण स्वतः त्या ठिकाणी गेला होता? नाही, ऐका ना, काही मी प्रसार माध्यमावर बी बातम्या वाचल्या. नंतर शिवतारे साहेबाचं बी स्टेटमेंट आलंय का जे तिथं कारखान्यावर गेलते शेतकरी हक्काचे पैसे मागायला, आम्हाला न्याय द्या म्हणून म्हणायला. तर स्टेटमेंट असं आहे त्यांचं का तुम्ही जे आमच्या कारखान्यावर आले त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहे आणि आमच्या कारखान्याची बदनामी केली म्हणून त्यांचे 10 कोटीचं आबरून नुकसान भरपाई करणार आहे. हा न्याय उलट न्याय झाला, म्हणजे आम्हाला आमचंच चोरायचं, आमच्याच बोकंडी बसायचं. हे काय कोणतं न्याय हो? तुम्हा सरकारकडे मागणी आहे का सरकारने काय करायला पाहिजे, उच्चस्तरीय समिती चौकशी करायला पाहिजे. जरा शिवतारे साहेबाचा कारखाना दोषी आढळला, त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही शेतकरी तिथं जमलो, आमच्यावर आम्ही दोषी आढळलो तर आमच्यावर कारवाई करा. पण मोघम शिवतारे साहेब धमकी देऊ राहिला, शेतकरी व्हायबल करू राहिला, हे अन्याय. आपण काय सांगणार आहोत? त्यातला आमच्या संजय नागोडे म्हणजे विषय मांडला की ज्या साखर कारखान्याची काटेमारी झाली बुवा, तर मला असं वाटतं मुळात शेतकरी जे 12 महिने 15 महिने ऊसाला पाणी भरतो, त्याला लेकराच्या वर जीव लावतो आणि एक टिपरू स्वतः मोडून खात नाही असा शेतकरी त्या आपल्या पिकाला जपतो. आणि जर त्याच्यावर इतकं कारखाना जर समजा त्याचं नुकसान करत असेल तर तो अन्याय असेल. आणि यात सरकारनं सुद्धा कुठेतरी लक्ष घालून जे शेतकरी नुकसान झालेले आपलं पाऊल काय असेल? नाही, आता याच्यानंतर जर या सरकारनं काही काय ठोस कारवाई नाही केली तर आम्ही सर्व शेतकरी मिळून या ठिकाणी उपोषणाला उभे बसणार आहे. आपले ऋषिकेश शेटे होते तिथं, शेतकरी संघटना होती, ते अचानक गपचित का बसले भाऊ, मला त्याचं बी उत्तर लागत. कारण की तुमच्याकडे अशा लोक पाहिले, तुम्ही गपचित याच्यामुळे बसले का